चांदा क्लब ग्राउंड आणि चंद्रपूरचे विश्रामगृह या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार करण्यात यावे या मागणीसाठी आंबेडकरी जनतेतर्फे भंते ज्ञानज्योती यांच्या नेतृत्वात 11 ऑक्टोबरला दुपारी 12:30 वाजता एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। अशी माहिती श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बहुजन हितकारिणी सभाचे संस्थापक अध्यक्ष व वंचितचे नेता बंडू नगराळे यांनी दिली। स्थानिक डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे। मेन रोड, जटपुरा गेट, प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक होत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचणार आहे। यात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, भीम आर्मी, रिपब्लिकन पक्ष खोरीप, रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती, बामसेफ, मूल निवासी संघ, आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशन, बुद्धिस्ट समन्वय कृती समिती, कास्ट्राइब संघटना, बाणाई बहुजन युवा कृती समिती आदी संघटना सहभागी होणार असल्याची माहिती बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष बंडू नगराळे यांनी दिली आहे। पत्र परिषदेला कुशाल तेलंग, शिरीष मोगुलवार, देशक खोब्रागडे, किशोर तेलतुंबडे, प्रतीक डोरलीकर, सुरेश नारनवरे, मृणाल मेश्राम, सुरेंद्र रायपुरे, राजकुमार जवादे, अंकुश वाघमारे, सत्यजित खोब्रागडे, राजस खोब्रागडे, मुन्ना खोब्रागडे, कोमल रामटेके आदी उपस्थित होते। दरम्यान पत्र परिषदेत बंडू नगराळे यांनी दिलेली ही माहिती। आज आपण जी पत्रपरिषद घेतली यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की येणारा जो धम्मचक्र अनुवर्तन महोत्सव आहे तो फार जवळ येऊन ठेपलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने स्फुरित झालेली जी भूमी आहे या भूमीमध्ये जागा कमी पडत असल्यामुळे लगतचं जे क्लब ग्राउंड आहे ते कायम स्वरूपाचं देण्यात यावं दीक्षाभूमीसाठी। आणि जर कायमस्वरूपी देण्यासाठी जर विलंब होत असेल शासन स्तरावर तर या अनुवर्तन महोत्सवासाठी 15-16 ऑक्टोबरला किमान उपलब्ध करून देण्यात यावं। त्यासाठी दीक्षाभूमी समोरील जे गेट आहे त्या गेटच्या समोरून क्लब ग्राउंडचं वालकंबा तोडण्यात यावे आणि तिथून रस्ता करून देण्यात यावा आणि बसण्याची व्यवस्था जी आहे क्लब ग्राउंडवर करण्यात यावी, स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी आणि त्याचप्रमाणे लाईव्ह स्ट्रीमिंग जी आहे दीक्षाभूमीवर चालणाऱ्या कार्यक्रमाचं लाईव्ह स्ट्रीमिंग क्लब ग्राउंडवर राहावं, जेणेकरून यामुळे 1 ते 1.5 लाखाची जे गर्दीचं जे आहे ते नियोजन होऊ शकेल। आणि जे दीक्षाभूमीच्या आतमध्ये जे टाल असतात त्या टालला हे जे आपलं नागपूर जे रोड आहे त्या रोडवरची जी वाहतूक आहे ती 2 दिवसासाठी बंद ठेवण्यात यावी आणि त्या ठिकाणी टाल उपलब्ध करून देण्यात यावे। दीक्षाभूमीच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचे टाल असू नयेत। यासोबतच दुसरी जी महत्त्वाची मागणी आहे, बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी ते चंद्रपूरला 56ला आले होते दीक्षा समारंभासाठी तेव्हा ते VIP सर्किट हाऊसला थांबले होते। ते आता आमच्यासाठी फार पवित्र स्मृती आहे, परंतु तो सर्किट हाऊस डिस्मेंटल करून नवीन विश्रामगृह बांधण्याचा जो काही BNCचा प्रस्ताव झालेला आहे तर आमचं असं म्हणणं आहे की ते बाबासाहेबांच्या स्मृती नष्ट होतील तेव्हा या विश्रामगृहाला सर्किट हाऊसला न तोडता त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे राष्ट्रीय स्मारक बनवण्यात यावे। अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत। येणाऱ्या 11 ऑक्टोबरला सबंध बौद्ध समाज, सबंध जिल्हा चंद्रपूरचा सबंध बौद्ध समाज, त्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, धार्मिक संघटना यांच्या सहाय्याने आम्ही एल्गार महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हा सामाजिक मोर्चा आहे, कुठल्या एका बॅनरखाली हा मोर्चा नाही, हा समाजाचा मोर्चा आहे, आंबेडकरी समूहाचा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये जिल्हाभरातल्या आंबेडकरी समूहाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत, विनंती करत आहोत। आणि हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध असेल। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून 11 तारखेला 12:30 वाजता मोर्चा निघेल आणि माननीय जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जाईल आणि याचं नेतृत्व जे आहे महाराष्ट्रामधले ख्यातनाम भंते ज्यांची मान्यता आहे आमच्या बौद्ध समाजामध्ये ते पूज्य भंते ज्ञानज्योती या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि सर्व संघटना यामध्ये सहभागी आहेत। आणि आपणसुद्धा सर्वांनी या शिस्तीबद्ध मोर्चाचं कव्हरेजसुद्धा जे आहे ते करावं अशी आपणा सर्वांना विनंती।